लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी म्हणते वसू आत्यांना, काय करायचं आहे हे कळायला, सूर सापडायला वेळ लागतो आत्या, असं म्हणते आता नंदिनी. तो वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे, असं म्हणते आता नंदिनी. पण हा जो कुचेष्टेचा सूर तुम्ही लावलाय ना, तो मला अजिबात चालणार नाही, असं म्हणते आता नंदिनी. चुकलं बाई माझं, असं म्हणते आता वसू आत्या. ह्या घरामध्ये काही बोलायची चोरीच झाली आहे, असं म्हणते आता वसू आत्या. चल बाई रम्या, खूप कामं पडली आहेत, असं म्हणते आता वसू आत्या. तर आता नंदिनी म्हणते, थांबा, चाललात कुठे? आधी जीवांना सॉरी बोला, असं म्हणते आता नंदिनी. काय, असं म्हणते आता वसू आत्या. हो, असं म्हणते आता नंदिनी. आणि मग कामाला लागा. काय झालं, असं म्हणते आता नंदिनी. मी सांगितलेलं ऐकून नाही आलं का वसू आत्या, असं म्हणते आता नंदिनी. ऐकू न आलेलं बरोबर ऐकून घ्यायची दुसरी सुद्धा सोय आहे माझ्याकडे, असं म्हणते आता नंदिनी. जास्तीची कामं, असं म्हणते आता नंदिनी. नाही नाही, ऐकायला आलं ना मला, असं म्हणते आता वसू आत्या. जीवा माफ कर मला, हात पकडते मी, पाया पडते मी, सॉरी आहे बाबा. काय आहे ना, आजपर्यंत भाचा म्हणून मी तुझी गंमत करत आले, प्रेमाने तुझ्या पाठीवरती धपाटा मारत आली आहे. पण आता नाही मारणार, अजिबात नाही मारणार, असं म्हणते आता वसू आत्या. कारण काय आहे ना, मी तुला मारलं म्हणून तुझी बायको मला कोर्टात सुद्धा खेचेल रे, असं म्हणते आता वसू आत्या. माफ कर बाबा, असं म्हणते आता वसू आत्या हात जोडून. आणि आता रम्या सुद्धा तिथे थांबलेली असते. सॉरी जीवा, असं म्हणते आता रम्या. पण रम्या, असं म्हणते आता नंदिनी. अगं म्हटलं ना सॉरी, असं म्हणते तर रम्या. आता का उठा बशा करू का, असं म्हणते तर रम्या. पुढच्या वेळी तेही करायला लावेन मी, असं म्हणते तर नंदिनी. जर नको तिकडे तोंड चालवलंस तर, असं म्हणते तर नंदिनी. आता जा, लागा कामाला, असं म्हणते तर नंदिनी. आणि 1 मिनिट, असं म्हणते नंदिनी. आज घरातले पडदे धुवायला काढायचे आहेत, ते काढा, असं म्हणते आता नंदिनी. आणि वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवायचे पडदे, असं म्हणते आता नंदिनी. तर आता रम्या म्हणते काय, तर आता वसवात्या म्हणते चल चल चल. तर आता दोघी जातात तिथून निघून, वसवात्या आणि रम्या. तर आता इथे मानिनी येते आणि नंदिनीला ती शाबासकी देते. आणि आता ती म्हणते, माझी क बाई. आणि नंदिनी रडत असते, कशी वाघिणीसारखी उभी राहिलीस क नवऱ्याच्या पाठीशी, असं म्हणते आता मानिनी. आणि आता जीवा पण खूप खुश असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतात. जीवा, असं म्हणते आता मानिनी. नशीबवान आहेस तू जीवा, असं म्हणते आता मानिनी. आणि हा काय प्रकार आहे, कोण बोललं तुला घरी बसल्यावरून, असं म्हणते आता मानिनी. नाही आहे, ठीक आहे, असं म्हणत होता जीवा. पण आता मलाही कळलंय आणि मलाही बळ आलंय की स्वतः वाघीणच माझ्यासोबत आहे तर मी कोणतंही जंगल पालथा करू शकतो, असं म्हणत होता जीवा. आणि आता मानिनी खुश होते त्याला बघून. तर आता जीवा बघत असतो नंदिनीकडे तंद्री लावून. बरं, जो पसारा मी वरती घालून ठेवलाय तो आवरतो मी, असं म्हणत होता जीवा आणि जात होतो तिथून. तुम्ही एकट्याने नका आवरू, मी पण आहे तुमच्यासोबत, असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवासोबत नंदिनी सुद्धा जाते वरती. तर आता इथे मानिनीच्या डोक्यात विचार येतात. बायको नवऱ्यासाठी भांडली तर लोकांची तोंड आपोआप बंद होतात, पण बायकोने नवऱ्याशीच भांडली तर. आज नंदिनीने जशी जीवाची बाजू घेतली तशी काव्या कधी उभे राहील का बारच्या पाठीशी, असं म्हणते आता मानिनी. या कॅफेची सर्व्हिस दरवेळेला कमी कमी होत चालली आहे, केव्हा ऑर्डर केली आहे मी माझी आईस कॉफी, अजून आलेली नाही आहे, असं म्हणते आता काव्या. आणि शाला बघा प्रेक्षक हो, जागेबद्दलच्या आठवणी खटकायला लागल्या तर लोकांना जागा सुद्धा आवडेनाशी होते, असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते काय, तर आता अनिश म्हणते काय ग बाई, मी म्हटलं येईल ग तुझी कॉफी, आईस कॉफी, असं म्हणते आता ती. थोडा तो सबर रख, असं म्हणते आता अनिशा. वाट लागण्यापेक्षा वाट बघितलेलं केव्हाही चांगलं, असं म्हणते आता अनिशा. अगं अनिशा, असं म्हणते आता काव्या. तेवढाच आता काव्याची कॉफी येते. पण आता काव्या म्हणते हे काय, तर आता ती वेटर म्हणते सिनेबन कॉफी. तर मी आईस कॉफी ऑर्डर केली होती ना, असं म्हणते आता काव्या. नाही माहिती, असं म्हणते आता वेटर. म्हणजे, असं म्हणते आता काव्या. मॅम, म्हणजे माझं फक्त ऑर्डर द्यायचं काम आहे, ऑर्डर मी घेत नाही, असं म्हणते आता ती वेटर. तुम्ही अशी जबाबदाऱ्या झटकू शकत नाही, कळलं, असं म्हणते आता काव्या. इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की येणाऱ्या इथे प्रत्येक कस्टमरला का हवं नव्हतं बघायचं, असं म्हणते आता काव्या. अगं मला बोलू दे ग, थांब ना तू जरा, असं म्हणते आता काव्या. कारण अनिशा तिला अडवत असते ना. मी काय ऑर्डर केली होती, आईस कॉफी, सिनेमन कॉफी नाही, असं म्हणते आता काव्या. मी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे, आईस कॉफी नाही, असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्याला वाटतं की अनिशा ही ऍक्टिंग करत होती म्हणून. तर आता काव्या म्हणते, अरे कशाला करतेस तू सारखं सारखं पार्थ देशमुखांची ऍक्टिंग, असं म्हणते आता काव्या. पण बघा प्रेक्षक, तिथे खराच पार्थ असतो. अच्छा, म्हणजे त्यांना द्यायची कॉफी मी तुम्हाला दिली आणि तुमची कॉफी त्यांना, असं म्हणते आता ती वेटर. सॉरी मॅम, असं म्हणते आता ती. लक्ष द्यायला हवं ना ग, असं म्हणते आता काव्या. आणि कोण आहे, असं म्हणते ती. तर मग आता ती बघते तिकडे. तर आता पार्थ असतो बघा प्रेक्षक हो. कुठली कॉफी आणली तुम्ही, असं म्हणतो आता पार्थ. तर आता पार्थ बघतो तिच्याकडे आणि आता तो हसतो. तर आता अनिशा पण बघून खुश होते पार्थला. आणि आता तो भारतो बघा प्रेक्षक हो. काव्या, असं म्हणतो आता पार्थ. एक्सक्यूज मी, असं म्हणतो आता पार्थ. आणि आता त्याच्या क्लायंटला सोडतो आणि जातो तो काव्याकडे.
व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हाय अनिशा असं म्हणत होता पार्थ. हॅलो असं म्हणते आता अनिशा पण. अच्छा तुम्ही ऑर्डर केली कॉफी तर बरं असं म्हणत होता पार्थ. अहो काय करताय तुम्ही असं म्हणत होता पार्थ. काय नवऱ्याशी भांडण वगैरे झालंय का असं म्हणत होता पार्थ. तर आता अनिशा हसायला लागते. सर माझं लग्नच झालेलं नाही आहे असं म्हणते आता ती वेटर. असं म्हणत होता पार्थ. ते एक बरं झालं. माझं हे म्हणलं होतं असं कसं करतायत को तुम्ही. मी मागवलंय काय तुम्ही देताय काय असं म्हणत होता पार्थ. सॉरी सर चुकून दुसऱ्यांची ऑर्डर तुम्हाला आली असं म्हणते आता ती. आता चूक केली ना तुम्ही असं म्हणत होता पार्थ. तुमच्या मॅनेजरशी बोलावं लागेल मला असं म्हणत होता पार्थ. तुमचं मॅनेजर कुठे आहे ते सांगा. की माझी कॉफी जर तुम्ही कुठल्याही माणसाला दिली असती आणि त्या माणसाने जर ती प्यायली असती तर त्या माणसाला आणि तुमच्या मॅनेजरला दोघांनाही फोडून काढला असता मी असं म्हणत होता पार्थ. हात तर लावून दाखवा असं म्हणते आता काव्या. ऑफर देताय की डेअरिंग करताय असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या तिच्याकडे बघते डोळे उठारून. मी तिला बोलतोय हो असं म्हणत होता पार्थ. तेच ना सर अहो या तुमची ऑर्डर मी नेमकी ह्याच मॅडमना दिली असं म्हणते आता ती. काय बोललं तसं म्हणते आता काव्या. तुम्ही जास्त बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला असं म्हणते आता काव्या. काव्या काव्या बरं झालं तुम्ही ह्यानाच कॉफी दिली तुमच्यामुळे आमची भेट तरी झाली असं म्हणत होता पार्थ. सर माझी तक्रार कसली असं म्हणत होता पार्थ. तुमच्यामुळे अशी गोड भेट घडून आणली याबद्दल तुमचं कौतुकच केलं पाहिजे असं म्हणत होता पार्थ. द्या द्या असं म्हणत होता तो. तेवढ्यात सदा क्लायंट येतो. तुम्ही ते काय करताय देशमुख असं म्हणते आता काव्या. तुम्ही ते काय करताय असं म्हणते आता काव्या. हो ते माझे क्लायंट आलेच असं म्हणत होता पार्थ. हे माझे क्लायंट. सगळं ठीक तर आहे ना पार्थ असं म्हणत होता ते. हे माझे क्लायंट मिस्टर गायकवाड असं म्हणत होता पार्थ. तर आता पार्थ म्हणतो या अनिशा ह्या माझ्या काव्या काव्या देशमुख असं म्हणते आता काव्या. माझ्या काव्या देशमुख असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या परत चिडते. ओ यू आर मिसेस काव्या पार्थ देशमुख. हां मिस्टर पार्थ तुमच्याबद्दल सतत बोलत असतात. अहो ते तर चांगलेच आहेत असं म्हणते आता अनिशा. खरंच तुम्ही खूप लकी आहात असं म्हणतो आता तो क्लायंट. मिस्टर पार्थ खूप मेहनती आहेत आणि अनिशा म्हणते मनाने लॉयल आणि रॉयल सुद्धा आहेत ते. तर आता काव्या म्हणते अनिशा जरा कॉफी पी तू संपव. तुम्ही बरोबर बोलताय मॅडम असं म्हणत होता तो क्लायंट. असा माणूस नवरा म्हणून मिळणं खरंच निवळ नशीब आहे असं म्हणतो होता क्लायंट. नशिबानच आहे आमची काव्या असं म्हणते आता अनिशा. ट्विन वॉचेस कसे वाटले आवडले ना असं म्हणतो होता तो क्लायंट. तर आता काव्याला भीती वाटते. सॉरी सांगायचं राहिलं काव्या. हे तेच क्लायंट आहेत मिस्टर गायकवाड ज्यांनी आपल्याला ते ट्विन वॉचेस दिले होते असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्याला आठवतं जे क्लायंट आले होते जोडी घड्याळ आपल्याला गिफ्ट केलंय बघूया घड्याळ म्हणून पाडवलेले असते ना आता काव्या. ते तिला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता काच फुटलेली त्याच घड्याळाची असते. तर आता काव्याला एकदम शॉक बसतो हेच काय ते म्हणून. तर मग आता ती त्याच्याकडे बघते. तर आता काव्या शॉकमध्ये असते. तर आता रम्या म्हणते बघितलंच नाही त्या नंदिनीने किती इन्सल्ट केलाय आपला असं म्हणते रम्या वसवत्याला. ते पण त्या जीवासाठी असं म्हणते आता ती. तर आता वसवत्या पाठीमागे येतात आणि म्हणतात तेच हवं होतं मला असं म्हणते आता वसवत्या. बघा प्रेक्षक अजूनही कारस्थान संपतच नाही वसवत्याचं. नंदिनीने त्याची बाजू घ्यावी असंच वाटत होतं मला. त्याला इन्स्पायर करावं जीवाने काम करण्यासाठी घराच्या बाहेर जावं असं म्हणते आता वसवत्या. म्हणजे जेव्हा आपल्याला जे हवंय ना ते करता येईल आपल्याला असं म्हणते आता वसवत्या. बघा प्रेक्षक हो. काय होईल असं म्हणते आता रम्या. सांग ना काय होईल असं म्हणते आता रम्या. हे बघ आई काही घडत नाहीये त्यामुळे तू असले हे हव्या बाजा बंद कर असं म्हणते आता रम्या. तर आता हसायला लागतात वसवत्या. करून हसायला लागतात त्या जोरजोरात. हसतीस तू असं म्हणते आता रम्या. तुला वेड लागले काय असं म्हणते आता रम्या. अगं जीवा जर कामाला गेला तर नंदिनीसाठी चांगलंच आहे ना ते. तिला त्रास कशाला होईल या गोष्टीचा असं म्हणते आता रम्या. मला ना असं वाटायला लागलंय ना की आता अति काम केल्यामुळे तुझं डोकं चालेनसं झालंय असं म्हणतात रम्या. हो असं म्हणत होता वसवत्या. तर आता रम्या म्हणते तू विसरायला तर लागली नाही आहेस ना आई. आपल्याला नंदिनी आणि जीवाला त्रास द्यायचा आहे त्यांचं नुकसान करायचं आहे बरबाद करायचं आहे त्यांना लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणते रम्या. असं म्हणते आता वसवत्या. मूर्ख आहेस तू. मी असं म्हणते आता रम्या. चुप असं म्हणते आता वसवत्या. हो तर आता क्लायंट म्हणतो कशी वाटली ट्विन घड्याळ काव्या आणि पार्थला तो विचारतो. तर आता काव्या म्हणते फर्स्ट क्लास छान वाटली. पहिल्याच दिवशी फोडलीत आणि काय असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या चिडते. तर आता क्लायंट म्हणतो काय असंच गमतीशीर स्वभाव असं म्हणते आता काव्या. बडबड करत असतात नेमकं आजच घातलं नाही आहे त्याने ते घड्याळ पण नेक्स्ट टाइम घालतील ना असं म्हणते आता काव्या. आणि मी अगदी गॅरंटीने सांगते तुम्हाला तुम्ही दिलेलं घड्याळ उठून दिसेल त्यांच्यावर असं म्हणते आता काव्या. फुटलेलं घड्याळ कसं उठून दिसेल असं म्हणत होता पार्थ. काय असं म्हणत होता तो क्लायंट. गंमत खरंच तुमची गोड जोडी आहे टचवूड असं म्हणत होता तो क्लायंट. टचवूड पार्थ मी येतो ते
जोडीचे फ्लॅटची डिझाईन मला पाठवाल ना असं म्हणतात होता ते. हो उद्या भेटूच परत असं म्हणत होता पार्थ. येतो मी असं म्हणून क्लायंट निघून जातात तिथून. तर आता ओके सर असं म्हणते आता काव्या पण. तर आता इथे पार्थ म्हणतो अहो कशाला फोर्स करताय तुम्ही बसायला इथे असं म्हणत होता पार्थ. अनिशा बसणार आहे तिथे असं म्हणते आता काव्या. अहो मी निघतच होते तुम्ही बसा ना इथे असं म्हणते आता अनिशा. अगं कशाला तू थांबवतेस मला असं म्हणते आता अनिशा. बरं कबाब में हड्डी मैं क्यों बनू असं म्हणते आता अनिशा. तसंही मांजर आणि बोक्यामध्ये असं म्हणते आता अनिशा. माझ्यासारख्या बिचाऱ्या खारुताईचं काय काम असं म्हणते आता अनिशा. तर आता पार्थ काव्याकडे बघतो हे काय तिला माहिती आहे म्हणून असं. तर आता काव्या पण तिच्याकडे बघते. अगं तू असं म्हणते आता काव्या. खारुताई असं म्हणत होता पार्थ. तू खारुताई असं म्हणते आता काव्या. यू गाईज एन्जॉय असं म्हणून अनिशा आता तिथून जात असते. अगं तुझी कॉफी राहिली आहे ना अजून संपायची आहे ना असं म्हणते आता काव्या. पी ना तू कॉफी ती असं म्हणते आता अनिशा. एन्जॉय करा ना तुम्ही असं म्हणते ती. आणि आता बॅग घेऊन जाते निघून तिथून अनिशा. बाय बाय यू एन्जॉय असं म्हणते आता ती. नंतर पाठवते तुला सगळे नोट्स वगैरे. यू एन्जॉय गाईज असं म्हणते अनिशाने निघून जाते तिथून आणि पळून जाते आता ती. तर आता पार्थ म्हणतो मांजर असं म्हणते आता ती. ठीक आहे मांजर असं म्हणून बसतो तो आता आपल्या टेबलावरती. आणि ती स्वतः बसते बघा प्रेक्षक हो. नवरा बायकोचं सगळं तुम्ही मैत्रिणीला सांगता वाटतं असं म्हणत होता पार्थ. आणि आता ते दोघंही बसलेले असतात डेटसाठी. तर आता इथे वसवत्या बोलत असतात फोनवरती. हॅलो असं म्हणते आता वसवत्या. पार्टनर इन क्राईम असं म्हणते आता वसवत्या. आणि आता त्या बोलत असतात आणि आता रम्या सुद्धा तिथेच असते. तर आता वसवत्या म्हणते मी म्हटलं होतं ना कोणाची कधी कशी नस दाबायची हे कळलं ना तर ती दाबलं की हवे तसे रिझल्ट्स मिळतात असं म्हणते आता वसवत्या. जीवाची कुठली नस दाबली आणि नंदिनी लगेच त्या बाजू घेऊन उभी राहिली असं म्हणते आता वसवत्या. जीवा झडझडेल बाहेर जाऊन काम करेल आणि मग त्याच्याच हातून नंदिनीचं काम तमाम करूया असं म्हणते आता वसवत्या. सगळं ठरल्याप्रमाणे होईल असं म्हणते आता वसवत्या. छे छे काही नको घाई नको घाई नको असं म्हणते आता वसवत्या. इतकं सावकाश मरण यायला पाहिजे ना की शेवटच्या श्वासापर्यंत समोरच्याला कळता सुद्धा कामा नये की आपण मरतोय असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते आई अगं कोण मरणार आहे आता असं म्हणते आता रम्या. जीवा की नंदिनी असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्या म्हणते जीवाच्या हातून नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. काय असं म्हणते आता रम्या. ए ओरडू नकोस असं म्हणते आता वसवत्या. आणि ते हसायला लागतात. कसं आहे ना रम्या आपल्या आयुष्यामध्ये एखादी अप्रिय घटना घडली तर आपल्याला असं वाटतं की ती अप्रिय घटना घडायच्या ऐवजी मरण पत्करलेलं बरं असं म्हणते आता वसवत्या. नाही करणार तुला ना असं म्हणते आता वसवत्या. तर आता रम्या म्हणते एक मिनिट आई आता मला इतकंच कळतंय की हा जो कोणी माणूस होता ना त्याचा ह्या आधी सुद्धा फोन आलेला होता. कोण आहे नक्की हा माणूस असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्या सांगत नाहीत. तर आता ते हसायला लागतात करून हसायला लागतात बघा जोरजोरात प्रेक्षक हो. आणि आता ती जोरजोरात हसते आता वसवत्या. खुळ्यासारखं हसतात त्या आणि चटकिनीसारखं हसलेलं दाखवलेत मोठ्याने. आणि आता खूप भयंकर दाखवलंय सीन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा आणि नंदिनी कपड्यांची घडी करत असतात. आणि आता जीवा तिच्याकडे बघत असतो आणि तिच्या मनात काहीतरी आलेलं असतं. तर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना सॉरी म्हणतात बघा प्रेक्षक हो. सॉरी असं म्हणते आता नंदिनी. मगाशी मी भांडले ना म्हणून असं म्हणते आता नंदिनी. मी सुद्धा मगाशी असं म्हणतो आता जीवा रूममध्ये तुझ्याशी भांडलो म्हणून खरंच सॉरी असं म्हणतो आता जीवा. आणि खाली तू माझ्यासाठी भांडलीस म्हणून थँक्यू असं म्हणतो आता जीवा. आणि दोघे एकमेकांकडे बघून आता हसतात. तर आता जीवा म्हणते असं काय बघतेस माझ्याकडे मी मी जेन्युइनली थँक्यू म्हणालो तुला आता असं म्हणतो आता जीवा. तर आता नंदिनी म्हणते हो मी कुठे काय म्हणाले असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. मला माहितीच आहे की तुम्ही जेन्युइनली बोलताय म्हणून असं म्हणते आता नंदिनी. मी मलाही जाणवलंय की तू असं म्हणतो आता जीवा. तू माझ्यासाठी इतक्या जेन्युइनली भांडू शकतेस. आय मीन असं म्हणतो आता जीवा. मी थोड्या वेळापूर्वीच मी तुझ्याशी भांडण भांडलो तरीही तू खाली माझ्या बाजूनेच सगळ्यांबरोबर भांडलीस असं म्हणतो आता जीवा. म्हणजे मी स्वतःसाठी इतका कधी एवढ्या जोराने भांडलो नसेल कुणासोबत. पण ह्या बाबतीत तू इतकी हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला असं म्हणतो आता जीवा. ह्यात हुशारी कशी काय आली आहे असं म्हणते आता नंदिनी. खऱ्यासाठी आणि चांगल्यासाठी बोलताना विचार करावाच लागत नाही असं म्हणते आता नंदिनी. आपोआप तोंडातून चांगले शब्द बाहेर पडतातच असं म्हणते आता नंदिनी. आणि समोरच्याला ते पटतात सुद्धा असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो रम्या आणि वसवत्याला हे पटणार असेल असं वाटतंय का तुला असं म्हणतो आता जीवा. हे ते मला माहित नाही असं म्हणते आता नंदिनी. त्या दोघींचं थोडं कठीणच आहे असं म्हणते आता नंदिनी. खरं आहे असं म्हणतो आता जीवा. आणि आता तो तिच्याकडे बघत असतो आणि आता ती घडी घालत असते कपडे. एक विचारू का असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा काहीतरी मनात घेऊन बसलेला असतो. तू का भांडलीस माझ्यासाठी असं म्हणतो आता जीवा. आणि नंदिनीला तो प्रश्न विचारतो. तर मग आता तो म्हणतो की
म्हणजे मी इथे तुझ्यासोबत इथे खोलीत भांडण भांडलो आणि खाली तू माझ्यासाठी लढलीस का असं विचारतो आता जीवा नंदिनीला. आता नंदिनी हसते आणि म्हणते हे सगळं मी तुमच्याकडूनच तर शिकली आहे असं म्हणते आता नंदिनी. लग्नात तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेव जसं लढलात मलाही तसंच करायचं वाटलं असं म्हणते आता नंदिनी. एक सांगू का जीवा असं म्हणते आता नंदिनी. आई बाबा सोडलं ना तर या घरात आणि घराबाहेर सुद्धा कोणीही तुम्हाला काही बोललेलं मला अजिबात आवडणार नाही असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे जेव्हा मनातल्या मनात म्हणतो चकाचक बाई वरून किती चिडली ना तरी मनातून तिला माझी खूप काळजी आहे असं म्हणत होता जीवा मनातल्या मनात. आणि आता तो नंदिनीकडे बघतो आणि आता दोघेही काम करत असतात आपलं घडी घालायचं कपडे. तर आता नंदिनी म्हणते ह्यांची काळजी करते मी म्हणून जीवा या सगळ्याचा चुकीचा अर्थ नाही ना काढणार असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो नंदिनी काय झालं असं म्हणत होता तो. कसला विचार करतेस. नंदिनी म्हणते नाही नाही काय नाही असं म्हणते आता ती. तर आता नंदिनी परत विचार करायला लागते. जीवा असं म्हणते आता नंदिनी. एक सांगू का असं म्हणते आता ती. आता खाली मी तुमच्या बाजूने बोलले खरं पण यापुढे तुम्ही आयुष्यात काय करायचं आहे ह्या विषयावर मी तुमच्याशी नाही बोलणार असं म्हणते आता नंदिनी. काय ना मी बोले नाही पण मग उगाच मी एकतर्फे इंटरफेअर करते असं नको वाटायला असं म्हणते आता नंदिनी. तू वेडी आहेस का असं म्हणत होता जीवा. अशा बावळट फिलिंग्स मला येऊ शकत नाही असं म्हणत होता तो. इनफॅक्ट मला कळून चुकले की माझी गाडी तुझ्याशिवाय रुळावर येऊच शकत नाही असं म्हणत होता जीवा. खरं तर ना जेव्हा जेव्हा माझी रिक्षा खड्ड्यात अडकते तेव्हा तेव्हा तू पुश करून ती बाहेर काढतेस असं म्हणत होता जीवा. सिरियसली असं म्हणत होता तो. तू हुशार आहेस. अगं पसारा आवरण्यापासून ते लोकांचं आयुष्य सावरण्यापर्यंत सगळं जमतं तुला. इनफॅक्ट मला तर असं वाटतं ना की तुझा जन्म लोकांचं आयुष्य आवरण्यासाठी आणि लोकांना प्रेम वाटण्यासाठी झालाय असं म्हणत होता जीवा. प्रेम मिळवण्यासाठी जन्म झाला असता तर बरं झालं असतं नाही का असं म्हणते आता नंदिनी रडत. तर आता जीवाला बोचती ही लाईन. तर आता दोघेही शांत होतात. तर आता बघ इथे समजव तर बघत रिकामध्ये काय आहे ते. मला त्या गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. तू आनंद निवासच्या लोकांसाठी करतेस ना तसंच काहीतरी करायचं आहे. मला जमेल नाही असं म्हणत होता जीवा. का नाही जमणार अर्थात जमेन. मी आहे तुमच्यासोबत असं म्हणते आता नंदिनी. तर आता इथे काव्या आणि पार्थ बसलेले असतात आणि आपलं रोमॅन्टिक डेट एन्जॉय करत असतात. आणि आता रोज देतो पार्थ काव्याला. लिमिट्स क्रॉस करत आहे हा देशमुख असं म्हणते आता काव्या. आय नो माय लिमिट्स असं म्हणतो आता पार्थ. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.